व्हॉट्सअप मी निघालोय आता मस्तपैकी विला प्रमोशन करायला. हिल रॉक रिसॉर्ट जो आहे नेरळला त्याचं प्रमोशन करण्यासाठी सगळी पॅकिंग झालेली आहे. माझी ही बॅग घेतलेली आहे ज्यामध्ये फक्त माझे कॉस्ट्युम्स आहेत. ही बॅग ज्यामध्ये माझी मेकअप किट आहे आणि लाईट्स वगैरे घेतलेले आहे. ट्रायपॉड वगैरे सगळं पप्पा घेऊन येतात. विला प्रमोशनचा एक असा सेपरेट मस्तपैकी व्हिडिओ असं मी कधी बनवेन असं मला वाटलं नव्हतं. पण तुमच्याच इतक्या भरघोस प्रेमामुळे, इतक्या साऱ्या सबस्क्रायबर्समुळे ना मला ऑफर्स आली. म्हणजे येत आहेत, खूप ऑफर्स येतात की इथे या, प्रमोट करा वगैरे वगैरे. सो मी काही खूप पैसे घेत नाहीये, खूप कमी अमाऊंट घेतोय. पण मला जास्तीत जास्त चांगला डिलिव्हर करायचं सगळ्या गोष्टी मॅनेज करून. कारण मला व्लॉगच नाही तर सोबत 5 शॉर्ट 5 रील सुद्धा बनवायच्यात. आणि त्यासाठी मोबाईलला कनेक्टेड असणार आहे हे स्लोविकचं मी माउंट वापरणार आहे. हा ट्रायपॉड जो आहे तो उलान्झीचा आहे MT11 आणि हा खरंच खूप कमाल आहे. हा तुम्ही प्रेफर करू शकता, म्हणजे याची बिल्ड क्वालिटी खूप चांगली आहे. मी सोबत धनंजयला पण घेऊन चाललोय. माझा बोका म्याव ओरडतोय तो. त्याला तर जस्ट कुत्र्या दिसलाय आणि तो घाबरलाय. येते तुझी आई, धीर धर, येणार ती. स्क्रॅच नको मारूस. आई आपण इथे बाजूला चाललोय, बाजूला. आवळा सुपारी वगैरे कशाला. मला आता पप्पा भज्या घ्यायला थांबलेले आहेत. आईला पालीची भजी खायची इच्छा झाली आहे. धनंजयचा नाश्ता झालेला आहे कधीच. पप्पा आता गेलेले आहेत, भज्या पॅक करतात. अरे बाबा गप्पा बसशील काय जरा. धनंजय, हे धनंजय. खूप प्रशस्त, खूप छान आणि खूप कमाल विला आहे हा. आणि म्हणजे ग्लास विला, आणि ग्लास विला आहे हिल रॉक रिसॉर्टमध्ये. तर तुम्हाला जर हिल रॉक रिसॉर्टमध्ये हा ग्लास विला बुक करायचा असेल तर माझा रेफरन्स द्या, तुम्हाला थोडीशी सूट मिळेल. आणि सगळेजण आता धनंजयला शोधतात. धनंजय गायब झालाय रूममधून. धनंजयचा आपण फोटो काढायचा अट्टहास पप्पांचा आणि आईचा. हिल रॉक मधलं आपलं वेलकम ड्रिंक आलेलं आहे. या घ्या, घेऊ मा. आई ये जरा, मला एका हातात पकडता येत नाहीये, पटकन घ्या. वेलकम ड्रिंक. आई आणि पप्पांचा फोटोशूट सुरू आहे इकडे. और ये हमारा ब्रेकफास्ट आ चुका है. हिल रॉक रिसॉर्ट का पहला ब्रेकफास्ट आ चुका है. आपका नाम क्या है सर? शाह सर. यस. ते आपली जी ही आहे ती रील, त्याच्यात तुला पडायचं आहे. मग ते तू पडशील ना. कशात पडायचंय? स्विमिंग पूल. मी विसरलो रील. आईला टाकूयात ना पप्पा पाण्यात. आपण आपलं प्लॅन करूया. आईला ढकलायचा प्लॅन. आईला पाण्यात ढकलायचा प्लॅन सुरू आहे. म्हणताय मी जाईन तिला सोबत घेऊन. उडवून येईल मला खाली. आता मस्तपैकी ब्लू लगून मागवलेला आहे. उमानी पण मागवलेला आहे तिला ब्लू लगून. आणि आई आणि पप्पा पिणार आहेत मेरिंडा. टा 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 टा. तुमचं बघतोय, नटून आलात ना. पाय बी कशाला बोल्ड करायला पाहिजे तो. आता पप्पा खास स्विमिंग पूल मध्ये जातील, का तर स्विमिंग पूल मधून एक शॉट आहे तो घेण्यासाठी स्पेशल एकदम. आणि इथे सुरू झालेलं आहे हिल रॉकचं अजून एक कन्स्ट्रक्शन होत आहे तिकडे कमालमध्ये. तिथे क्लिनिंग वगैरे सगळं सुरू आहे, तुम्ही बघू शकता. हा आहे हिल रॉक विला. खासियत एक अशी आहे की इथे ना मस्तपैकी डोंगर आहे, डोंगराच्या पायथ्याशी सगळं आहे. आणि क्लिनिंग तर 24 तास होत असते, इथे सतत क्लिनिंग होत असते. आणि स्टाफ देखील कमाल आहे, सगळं कमाल आहे आणि धमाल आहे. वा, वेडिंगची छान जाहिरात करून ठेवलेली आहे मस्तपैकी. इथे डेस्टिनेशन वेडिंग सुद्धा होऊ शकतं. फ्लॉप झाली आहे पप्पांची सूर. आणि आई आता आलेली आहे स्विमिंग पूल मध्ये आणि उमा आस्वाद घेतीये या सगळ्याचा.
मार 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 बरोबर येते 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 पाय वर का हा बस 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 पाय वर का हिल रॉक रिसॉर्टमधलं मी आता हिल व्ह्यू कॅफे येथे आलेलो आहे आणि खूप रिच माहोल आहे आणि इथे मला भेटायला खास नेरळचे माझे मित्र आनंद आणि अनिकेत आलेले आहेत. दोघे खूप बिझी असतात पण खास आज माझ्यासाठी आलेले आहेत. तुम्ही हिल व्ह्यू रिसॉर्टला जेव्हा राहायला याल तेव्हा इथला रेड पास्ता पिंक पास्ता खायला विसरू नका. इथलं पिंक पास्ता मागव. पोट भरलं खा एन्जॉय कर. स्विमिंग पूलमध्ये पोहून आलो आहे त्यामुळे केस थोडेसे विस्कळीत आहेत पण आता छान पोहून वगैरे झाल्यावरती फॅमिलीची एन्जॉय करून झाल्यावरती मला महेश सरांचा कॉल येतो आणि ते सांगतात की माझा छोटा मुलगा आहे तो पण एक ब्लॉगर आहे. तर इतकं छान वाटलं कारण त्यांच्या मुलाचं वय फक्त 7 वर्ष आहे आणि तरी मला एक व्हिडिओ दाखवला आणि त्या व्हिडिओला बघून मला असं वाटतंय की मी त्या मुलाला त्यांच्या मुलाला ह्या व्हिडिओमध्ये इंट्रोड्यूस करावं. सो प्लीज तू ये. त्याचे आई बाबा खूप शाय आहेत म्हणून ते व्हिडिओ आला तर दुसऱ्या बाजूला गेले. कसे आहात तुम्ही सगळे. मी आलो हिल रॉक रिसॉर्टला आणि माझ्यासोबत बसले संकेत दादा. तर हे पूल मध्ये पोहून आले आहेत आणि तिकडे समोरच रेस्टॉरंट आहे. हे ह्याला कुणीही सांगत नाही हे सगळं तू स्वतःहून बोलतोय. आणि हे पण सांग ना की माझे आता 80,000 सबस्क्रायबर झाले आहेत. फक्त 20,000साठी माझं सिल्वर प्ले बटन राहिलंय. त्यामुळे 20,000 सबस्क्रायबर पूर्ण संकेत दादाचे लवकरात लवकर पूर्ण करा आणि त्याला हात वगैरे जोडतोय तो पूर्ण करा. आमच्याकडे सिल्वर प्ले बटन येऊ देत. त्या बटनचं उद्घाटन आणि अनबॉक्सिंग आपण ह्याच विलामध्ये करूयात ना मग सिल्वर प्ले बटन गुगल करून आल्यावरती. तर हा म्हणालेला आहे आणि ह्यांनी प्रॉमिस केलेला आहे. सो ह्याचं सुद्धा चॅनल आहे. त्या चॅनलची लिंक मी टाकून ठेवतोय माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये. ह्याला पण जाऊन सबस्क्राईब करा. तुम्हाला बघायला काहीच मिळणार नाही कारण अपलोड काहीच केलं नाही आहे पण हा ब्लॉगर आहे आणि ह्याच्यातलं ते पोटेन्शियल जे आहे ते बाळाचे पाय पाळण्यात दिसत तसं आपल्याला दिसलेले आहेत. त्यामुळे सर्वांनी ह्याला शुभेच्छा द्या आणि सांग एकदा सगळ्यांना संकेत दादाला सबस्क्राईब करा. कोर्लेकर मेनियाला सबस्क्राईब करा. आणि लाईक शेअर वाला आयटम आणि बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब लाईक करा. का रे बेल आयकॉन का दाबतात मग काय मिळतं? बेल आयकॉन दाबल्याने काय मिळतं? मला नाही माहिती. मग आता मी आज तुला ते सांगतो. बेल आयकॉन दाबल्याने सगळ्यांना नोटिफिकेशन लगेच मिळतात. ओके. त्यामुळे सगळ्यांनी बेल आयकॉन दाबायचं आणि तुला सबस्क्राईब करायचं. तुझं नाव सांग सगळ्यांना एकदा. रिग्यांश महेश भोईर. कळलं सगळ्यांना? हा छोटा ब्लॉगर आहे. याला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा नाहीतर तो नंतर खूप मोठा होणार आहे. कदाचित माझ्यापेक्षाही धप्पाधप त्याचे सबस्क्रायबर वाढत जातील आणि तो आपल्याला हाताला पण लागणार नाही. त्यामुळे आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. बरोबर की नाही? बाय बाय कर सगळ्यांना. बाय बाय. अरे वा.